ओम नमः शिवाय। कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणेंद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमः पार्वतीपते हर हर महादेव। श्री काशीखंड कथासार अध्याय 11वा। या अध्यायात इंद्राने दुर्वास ऋषींचा अपमान केलाय त्याची कथा आली आहे। विमान पुढे चाललं तेव्हा वायुलोक लागला। शिवशर्म्याची उत्सुकता समजून विष्णुदूत बोलले, याला वायुलोक म्हणतात। इथला राजा मरुत हा वायू परोपकारी व चिरंजीवी आहे। याच्या योगे सगळीकडे सर्व गंध पसरतात। उष्ण काळात वायू सुखकारक असतो, वायू शरीरात असतो तोवरच प्राणी सावध असतो व तो निघून गेला की मरण पावतो। 84 लक्ष योनीतील जीवांचा आधार फक्त वायू आहे। वायू या श्रेष्ठपदी कसा चढला याची कथा तू ऐक। म्हणून विष्णुदूत शिवशर्म्यास म्हणाले, विंध्य पर्वतावर ब्रह्मदेवाने अनुष्ठान केले त्यावेळी मानस ध्यान करीत असता त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या व त्याचे सरोवर बनले, त्याला मानस सरोवर असं म्हणतात। यापासून शरयू नदीचा उगम झाला। तेथे आकाशातल्या विजांसारखे सुवर्ण कमळांचे कमलिनीचे तेज होते। हे ब्रह्मदेवानेच निर्माण केली होती। असा त्या सरोवराचा महिमा ऐकून दुर्वास ऋषी तेथे आले। स्नान करून त्या सरोवराची शोभा पाहत असता सरोवरातील कमळांचा हार इंद्रास अर्पण करावा असं त्यांच्या मनात आलं आणि त्या कमळांचा हार त्यांनी तयार केला व आणखी काही फुले घेऊन ते इंद्रपुरीस आले। तेथे आदिती कश्यप यांचा पुत्र इंद्र सिंहासनावर बसला होता। तेथे दुर्वास ऋषी आले। अष्टदिशांचे स्वामी दिक्पती व समस्त देवगण इंद्रसभेत होते। दुर्वास ऋषींना पाहून स्वतः सामोरे जाऊन इंद्राने त्यांचा आदर सत्कार केला। मग तो हार त्यांनी इंद्रास दिला व फुले इतरास दिली। इंद्राने तो हार ऐरावताच्या गळ्यात घातला तेव्हा बाकीच्यांनी पण ती फुले आपापल्या वाहनांच्या गळ्यात बांधली। आपण दिलेल्या हाराचा व फुलांचा असा अपमान पाहून दुर्वास क्रोधाने म्हणाले, अरे तू हा हार ऐरावताच्या गळ्यात घातलास आणि इतरांनीही तशीच वर्तणूक केली। गर्वाने उन्मत्त होऊन तू माझा अपमान केलास। हे दिव्य कमळे पशूंसाठी होय। ह्या कमळांचा खरा भोक्ता विष्णूच आहे। मोत्यांचा चारा खाणारे राजहंस ह्या कमळाच्या ठिकाणी खेळतील। कावळ्यांना त्या सुखाचा काय उपयोग। असे बोलताना दुर्वासांचा राग आवाक्याच्या बाहेर गेला। ते सभेतून तसेच उठले आणि म्हणाले, अरे इंद्रा, 14 रत्ने तुझ्या जवळ आहेत, त्यांचा तरी तुला उपयोग काय। व्यर्थ तुला ती प्राप्त झाली। माझा सत्कार करणे सोडून तू अपमानच केला। म्हणून मी तुला शाप देतो की तुझ्या जवळची 14 रत्ने समुद्रात गडप होतील। प्रचंड वाऱ्याने जसे मोठमोठे वृक्ष ढासळावे त्याप्रमाणे इंद्र घाबरला व त्याला उशाप मिळावा म्हणून सर्व देवांनी ऋषींनी प्रार्थना केली। तेव्हा दुर्वासांनी उशापात सांगितले की समुद्राचे मंथन करा। मंदाराची रवी, वासुकी सर्पाची दोरी, विष्णू रवीला आधार होईल। शंकर रवीच्या माथ्यावर बसेल। देव आणि दानव यांनी मंथन करावे म्हणजे 14 रत्ने बाहेर पडतील। असे बोलून दुर्वास तिथून निघून गेले आणि इंद्राजवळची 14 रत्ने समुद्रात गडप झाली। त्या गोष्टीला आता 100 वर्षे झाली। तेव्हा इंद्राने बृहस्पतीस बोलावून म्हटले की या रत्नांवाचून मी इंद्र राहिलो काय न राहिलो काय सारखंच। तेव्हा ती कशी प्राप्त होतील आता याची युक्ती करा। हे ऐकून बृहस्पती सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवास भेटला। रत्नप्राप्तीसाठी उपाय सुचवण्यास प्रार्थना केली पण त्यास काही सुचेना। मग दोघं सुद्धा विष्णूंकडे गेले। त्यास ब्रह्मदेवाने सर्व सांगितले। विष्णूसह ते कैलासास भगवान शंकरांकडे गेले व त्यांना सुद्धा सगळा वृत्तांत सांगितला। नंतर अमरावतीस गेले। तेथे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकमत झाले व समुद्राचे मंथन करण्याचे ठरले। तेव्हा सर्व देव ग्रह नक्षत्रे आपापल्या वाहनांवर बसून आपली अस्त्रे शस्त्रे घेऊन पूर्ण तयारीने जमले। नंतर राहूस सांगून ब्रह्मदेवाने सर्व राक्षसांना बोलावलं। मग ब्रह्मा विष्णू इंद्र बृहस्पती विचार करण्यासाठी शंकरापाशी गेले व साष्टांग नमस्कार केला। त्यावेळी
राहू पण तेथे आला व कशासाठी येथे बोलवले असं त्यानं शंकराला विचारलं. तेव्हा ब्रह्मदेवांनी उत्तर दिलं की समुद्र मंथन करून त्यातली 14 रत्ने देव व दैत्यास वाटून घ्यायची आहेत. राहू म्हणाला, आम्हाला जे रत्न प्रिय आहे तेच आम्हाला मिळाले पाहिजे, नाहीतर समुद्र मंथनाची आम्हाला जरुरी नाही. फुकट कष्ट कोण करेल? राहूने अमृतासाठीच हट्ट धरला. तेव्हा ब्रह्माने ते मान्य केले. नंतर मंदार पर्वतास आणण्यास देव व दैत्यास शंकराने आज्ञा केली. नंतर क्षीरसागराच्या किनारी असलेला मंदार पर्वत आणायला इंद्र गेला. देव दैत्यांनी कष्टाने पर्वत उपटून शर्थ करून थोडासा दूर नेला तर ते थकले. घामाच्या धारा वाहू लागल्या. 5 लक्ष योजने रुंद व 3 लक्ष योजने उंच असा पर्वत कसा नेता येईल म्हणून इंद्राने विष्णूचं स्मरण केलं. देव व दानव दोघे हतबल झाले. इंद्रास उशीर झालेला पाहून केलेला धावा ऐकून विष्णू तेथे पोहोचले आणि पर्वत गरुडावर ठेवून आणला. हे पाहताच इंद्राने विष्णूची स्तुती केली व गरुडाची शक्ती पाहून सर्वांना मोठं आश्चर्य वाटलं. इथून पुढे अध्याय 12 सुरू होतो. यामध्ये संपूर्ण समुद्र मंथनाची कथा आली. 1 लक्ष वर्षेपर्यंत सतत शंकराचे ध्यान करीत असलेला महापुण्यवान मंदरगिरी याला दैत्य व देव यांनी सागरामध्ये उभा केला. तेव्हा तो शंकराच्या रथाचा ध्वज आहे किंवा पडत्या आकाशास एक खांबाचा टेकू दिला आहे की काय असं वाटू लागलं. आता सप्तसागर हे कश्यप ऋषीचे मुलगे होत. हे साक्षात ईश्वराचे अवतार असून पृथ्वीवरील उदक साठविण्यासाठी ब्रह्मदेवानं निर्माण केले. हे 7 समुद्र पृथ्वीला आडोसे झाले. क्षीरसागर हा सर्वात मोठा. तो 64 लक्ष योजने विस्तीर्ण आहे. तो उत्तर दिशेस असून शेषशायी लक्ष्मीकांत त्याच्या मध्यभागी असतो. दुसरा घृतोद सागर हा ईशान्येस असून 32 लक्ष योजने आहे. तिसरा मधुद तो 16 लक्ष योजने असून वायव्य दिशेला आहे. चौथा दधी समुद्र यातच रत्ने पडली होती. हा 8 लक्ष योजने विस्तृत आहे. हा पूर्वेस असून देवांनी ह्याचेच मंथन केले. पाचवा इक्षुरसोद नावाचा आग्नेय दिशेस असून 4 लक्ष योजने. सहावा नीर समुद्र हा 2 लक्ष योजने असून तो पश्चिमेस आहे. सातवा लवण सागर हा 1 लक्ष योजने असून दक्षिणेस आहे. पण सूर्यवंशातील पृथु व सगर राजांनी याचा विस्तार 1.25 लक्ष केला. नैऋत्येस समुद्र नाही, तिकडे राक्षसच राहतात. आता 8 लक्ष योजने विस्तीर्ण जो दधी समुद्र यात मंदार पर्वत घालून देव दैत्य रत्नांचा शोध करू लागले. त्या समयी शेष नामक महासर्पाची दोरी करून घुसळू लागले. पूर्वेकडे दितीचे मुलगे दैत्य व पश्चिमेकडे आदितीचे पुत्र जे देव होते ते होते. विषाने भरलेले जे शेषाचे तोंड ते राक्षसांच्या हातात दिले होते व देवांनी शेषाचे पुच्छ धरले होते. ही समुद्र मंथनाची गंमत शंकर सिंहासनावर बसून पाहत होते. समुद्र मंथन करीत असता सर्वांची त्रेधा उडून भयंकर स्थिती झाली होती. आता घुसळताना प्रथम हलाहल वेश हे रत्न दृष्टीस पडलं. त्याचा रंग निळा असून त्रैलोक्याचा नाश करण्यासारखं त्याचं सामर्थ्य होतं. त्याचा देवदैत्यातून कोणीच अंगीकार करत नव्हतं. त्या विषामुळं आकाशात आग लागून गेली व त्याचाही विषाप्रमाणे नीळ वर्ण झाला. गोपाळ गोरा होता, तो कृष्ण वर्ण काळा झाला. असे त्रैलोक्याचे दहन करणारे विष घेण्यास कोणीच उमेदवार नाही असं पाहून शंकराने ते सर्व प्राशन करून आपल्या कंठात साठवून ठेवले. तेव्हा त्याचा कंठ निळा पडला. म्हणून तेव्हापासून शंकराला नीळकंठ असे नाव पडले. अष्टनायिका निघाल्या. त्या कोणत्या म्हणाल तर रंभा, सुकेशी, मंजुघोषा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, चंद्रकांती, लीलावती ह्या. नंतर उच्चैश्रवा घोडा, रथ, कामधेनू, कल्पतरू, धन्वंतरी, कौस्तुभ, 4 दातांचा ऐरावत नावाचा हत्ती अशी रत्ने निघाली. पुढे मंदराचलाचा भार पृथ्वी सहन होईना, त्यामुळं उदकात ती बुडू लागली. तेव्हा विष्णूने कूर्म म्हणजे कासवाचे रूप धरून पृथ्वीला आपल्या पाठीवर सावरून धरली. इतक्यात दुर्दशा व लक्ष्मी ही 2 रत्ने निघाली. ब्रह्मदेवाने लक्ष्मी विष्णूस दिली व दुर्दशा उद्दालक ऋषीस दिली. अशा रीतीने मंथन करून 14 रत्ने बाहेर काढली.
14 रत्नांची वाटणी झाल्यानंतर सर्व देव स्वस्तपणे अमृत पिण्यासाठी बसले. त्यास लक्ष्मी वाटू लागली. इकडे दैत्याने राहूस अमृत प्यायला मिळते की नाही असे विचारल्यावर राहू त्यास थांबवावयास सांगून आपण गुप्त रूपाने देवांचे चरित्र पाहावयास आला आणि देव अमृत पित आहे हे पाहून तोही हे त्या दैत्यास सांगावयास न जाता अमृत पिण्यास देवांच्या पंक्तीत चोरून बसला. ही गोष्ट सूर्यचंद्रांच्या लक्षात येऊन त्यांनी विष्णूला सूचना केली आणि त्या क्षणीच विष्णूने राहूवर सुदर्शनाची योजना केली व त्याचे मस्तक कापून टाकले. राहूच्या एकट्या धडाने इंद्र सुद्धा संपूर्ण देवांचा पराभव केला. हे पाहून विष्णूने युक्तीने धड स्थिर केले. मग विष्णू मोहिनीचे रूप धरून असुरांकडे गेला. तिचे अप्रतिम मोहक रूप पाहून असुर कामाने मोहून गेले. तेव्हा मी तुमच्याकरता अमृत आणले आहे असे सांगून तिने सर्व दैत्यास मदिरा पाजली. ते राक्षस मद्य पिऊन उन्मत्त झाले होते आणि आपसात घात करीत सुटले होते. यामुळे पर्वताप्रमाणे त्यांच्या प्रेतांचे ढीग जमिनीवर पडले. तशात जे काही शिल्लक राहिले होते त्यांचा देवांनी संहार केला. अशा रीतीने 60 कोटी राक्षस 10 घटकात मरण पावले. इथे समुद्र मंथनाची कथा पूर्ण होते आणि अध्याय 13वा सुरू होतो. यामध्ये वायुलोकाचं वर्णन आलंय. देव दैत्यांचा संहार करून सिद्धाश्रमाला जात आहेत तो राहूचे शिर त्यांच्या पाठोपाठ येऊन पोहोचले. राहूचे शिर 45 योजने पसरले होते. राहूचा संहार करण्यासाठी देवगणांसह इंद्र पुढे आला. इंद्राने वज्र फेकण्यास तो हात वर करताच राहूने मारून त्यास बेशुद्ध पाडले. अशा वेळी विष्णू पुढे आला. त्याने काळासारखा बाण सोडला पण तो राहूने तोडला. तोच इंद्र सावध झाला व वज्र घेऊन पुढे आला. इंद्राने रागाने वज्र सोडले ते पण राहूने गिळून टाकले. इंद्राचा पराभव पाहून विष्णू आपली अस्त्रे घेऊन आला. राहूवर गदा फेकली ती त्याने फळाप्रमाणे गिळून टाकली. विष्णू थकले पण राहू हारच मानत नव्हता. विष्णूची दशा पाहून शंकरांना अति राग आला. शंकराने तीक्ष्ण बाण त्याच्यावर सोडले तेव्हा त्याने नाकाच्या श्वासाने उडवले. मग तो स्वतः शिवावर धावून आला आणि त्याला नंदी समवेत 1 योजन मागे केले. हे पाहून विष्णू व इंद्र दोघेही पळूनच गेले. शंकराने विचार केला की हा राहू साक्षात काळच झाला. त्याने मोठ्या पुरुषार्थाने मला जिंकलं. सर्व देवांची दुर्दशा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. जेव्हा राहूचा पराभव करण्यास काही युक्ती दिसेना तेव्हा शंकर त्यास म्हणाला, तुझा पुरुषार्थ पाहून मी प्रसन्न झालो. आता तू हवा तो मला वर माग. राहू म्हणाला, देवा माझी शक्ती हा तुझ्या कृपेचा पूर्ण प्रभाव आहे. तू प्रसन्न झाला म्हणून मी वर मागणारच. मीही तुझ्यावर प्रसन्न आहे तरी अपमान न करता माझ्याकडून वर मागून घे. तेव्हा शंकर म्हणाला, ठीक आहे, तू मला प्रसन्न आहेस तर इंद्राचे वज्र, विष्णूचे सुदर्शन तसेच गदा, त्रिशूल इत्यादी अस्त्रे मला दे. हे मागणे ऐकताच राहूने प्रसन्न मनाने सर्व अस्त्रे परत दिली. मग तो शंकरास म्हणाला, तू मला प्रसन्न आहेस तर सूर्यचंद्र मला दे. तेव्हा ब्रह्मदेव विचारत पडला की चंद्र सूर्य राहूस दिले तर सृष्टीस धक्का बसेल. पण शंकराने विचार करून म्हटले की चंद्र सूर्य तुला दिले ते घेऊन जा. तेव्हापासून राहू सूर्यास, केतू चंद्रास ग्रासतो. जेथे समुद्र मंथन झालं त्या वनास घोर वन म्हणतात. अशा रीतीने शांतता झाली व सर्वजण स्वस्थानी गेले. हिमाचल पर्वतावर दैत्याची दिती आपला पती कश्यपासह बसली होती. तेव्हा नारद तेथे आले व ही खबर केव्हा सांगतो असे त्यास झाले. त्याने दितीला म्हटले की तू येथे स्वस्थ बसली आहेस. इंद्राने तुझ्या सर्व पुत्रांचा संहार केलाय. पुत्र संहार ऐकता दिती संतापाने घोर वनात आली. तेथे आपल्या मुलांच्या प्रेतांचे पर्वतासारखे ढीग पाहून ती शोकाने रडू लागली. नारद मुनी म्हणाले, येथे दुःख करून काय उपयोग, त्यापेक्षा तप करून आपल्या सामर्थ्याने त्यांना उठव. दितीला हा विचार पटला व ती हिमालयावर 12,000 वर्षेपर्यंत काही न खाता शंकराची तपश्चर्या करण्यास बसली. शेवटी शंकराने प्रसन्न होऊन विचारले की कोणत्या कारणास्तव तप करावे, हे तप केले ते सांगावं. तेव्हा दिती म्हणाली, जो सर्व देवास
त्रैलोक्यास जिंकेल असा पुत्र मला द्यावा. शंकर तथास्तु म्हणाले. कश्यपही त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेवाने मंत्र कश्यपास सांगितला. त्याने तो मंत्र दितीस दिला. मंत्राच्या प्रभावे दिती गर्भार राहिली. वायूने दितीच्या उदरी प्रवेश केला. 70 वर्षे दितीने गर्भ पोटात वाढू दिला. तेव्हा हा सर्व प्रकार नारदाने अमरावतीस येऊन इंद्राला सांगितला. जोवर दितीचा गर्भ उदरातच आहे तोवरच आपल्याला बचावाचा उपाय शोधला पाहिजे. तो बाहेर येताच सर्वांना संकटात पाडणारे. हे ऐकूनच इंद्र घाबरला. त्याने एका दारिद्र्याचे रूप घेतले व दितीकडे गेला. तिला म्हणाला की मी फार गरीब आहे, आपल्याकडे नोकरी करावी अशी इच्छा आहे. तेव्हा दितीनं विचार केला, आपलीही प्रसूतीची वेळ आता जवळ आली, मला कोणीतरी जवळ पाहिजे, म्हणून तिने त्याला ठेवून घेतलं. एकदा ती उत्तरेकडे डोके करून निजली होती तेव्हा इंद्राने योनी मार्गाने गर्भस्थानी प्रवेश केला. इंद्राने आपल्या वज्राने गर्भपिंडाचे 7 तुकडे केले. परत वज्र मारून प्रत्येक तुकडाचे 7 असे 49 तुकडे केले. इतक्यात दिती जागी झाली. तेव्हा तिचा तो सेवक जवळच उभा होता. तेव्हा यानेच आपले मूल मारले हे तिनं ओळखलं. मग तिने इंद्राला मारण्याचा बेत केला आणि ब्रह्मा व विष्णूचं स्मरण केलं. ते उभयता ताबडतोब आले व लवकर प्रसूत होण्यास त्यांना विनंती केली. तेव्हा देव म्हणाले, हा इंद्र, पण एका अर्थी तुझ्याच पोटी जन्मला आहे, तो तुझाच पुत्र आहे, तुला कसा विचार नाही? दिती तुला एक पुत्र होणार होता, त्याचे आता पुष्कळ पुत्र होतील. दितीस ब्रह्मदेव म्हणाले, वज्राने गर्भात तुझा पुत्र मारला, त्याचे नाव मी मरुत ठेवतो. याची 49 रूपे होतील व त्यास त्रैलोक्य गती मिळेल. अशी वायूची उत्पत्ती झाली. मरुताने लिंग व्यापून निराहार राहून 10 लक्ष वर्षे शंकराची तपश्चर्या केली. तेव्हा शंकर संतोषाने मरुतास म्हणाले, मी तुला गंधवती नगरीचा राजा करतो. वायव्य दिशेचे सर्व राज्य तुझं. पवन नाव तुझं ठेवलंय. तू स्थापन केलेल्या शिवलिंगावर पवनेश्वर या नावाने ओळखलं जाईल. महाप्रळय काळी संहार करण्यासाठी मी 3 अवतार घेतले. एक कर्दमाचा पुत्र वरुण, दुसरा वैश्वानराचा पुत्र अग्नी, तिसरा कश्यपाचा पुत्र पवन. आता कल्पात होईल तेव्हा अष्टधातू नवनिधी अग्नीजवळ व सुगंध तुझजवळ, सर्व रत्ने वरुणाजवळ अशी माझी 3 रूपं मी पशुपतीने चिरंजीव केली. तरीही ब्रह्मकल्पांती त्यांचाही नाश होईल, पण पवनेश्वराची पूजा केल्याने वायुलोक प्राप्त होईल. मी नेहमी पवनेश्वरी वास करीन, असं भगवान शंकर म्हणाले. ओम नमः